हाय गाईज, वेलकम टू माय डेली ब्लॉग। आज मी आली आहे लग्नाचा बस्ता घालण्यासाठी। माझ्या भावाचं लग्न आहे 15 डिसेंबरला, तर मी माझ्या फॅमिली सोबत नवरी सोबत लग्नाच्या साड्या खरेदी करायला आली आहे। चला दाखवते तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली। ही आहे आमच्या घरातली होणारी नवीन सदस्य, म्हणजेच माझ्या भावाची होणारी बायको सोनाली। हे बघा, इकडे मध्ये आहे ती माझी मोठी ताई आहे, आजूबाजूला आहेत ते नवरीचे आई वडील आहेत। आता दाखवते माझे पप्पा। ओहो, या बघा माझ्या दोन बहिणी भक्ती आणि संजीवनी। हे आहेत नवरीचे वडील। हाय। आता माझ्या बहिणी सगळ्या आपल्या आपल्या साड्या पण शॉपिंग करतायत आणि वेअर करून पण बघतायत। टोटल माझ्या तिन्ही बहिणी तुम्हाला इथे दाखवल्या। आणि हे आहेत माझे जिजू म्हणजे भक्तीचे हजबंड आणि त्यांची ही बच्चू छोटी सुदीक्षा। हे बघा किती क्यूट आहे। आणि ही माझी बहीण, हा तिचा बच्चू। खूप मस्ती करतो तो, म्हणून ती पण त्याच्यासोबत मस्तीच करत असते दिवसभर। हा सोनालीचा दादा आहे, मगाशी तुम्हाला दाखवायचं राहिलं। आता आम्ही भरपूर साड्या बघितलेल्या आहेत ग्रीन कलरच्या साखरपुड्याच्या, पण सोनालीला कोणतीच साडी पसंत पडली नाही आहे साखरपुड्याची। तिने 2 साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत, लग्नाची आणि हळदीची। तर आम्ही आता बघतोय की नाही पसंत पडली तर आम्ही बाजूच्या दुकानात जातोय। पप्पा पण बोलतायत की नाही आवडत तर आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया, पण तरी पण ते शॉपवाले आम्हाला अजून साड्या दाखवत आहेत की कोणती आवडते काय बघा। जिजू वैतागलेले आहेत। इकडे माझे छोटेसे 2 बच्चू खूप एन्जॉय करतायत। आणि आम्ही आता सॉफ्ट ड्रिंक पितोय, आम्हाला शॉपवाल्यांनीच दिलेलं आहे। तर ज्या 2 साड्या आम्ही सिलेक्ट केल्या त्या पॉलिशिंगला दिलेल्या आहेत, तर ते 4 ते 5 दिवसात आम्हाला मिळणार। म्हणून आता आम्ही इथून थेट दुसऱ्या शॉपमध्ये जातोय साखरपुड्याची साडी बघण्यासाठी। तर मी पण माझं सॉफ्ट ड्रिंक पिते, हे आहे 7 अप। तर खूप थंड आहे, ऑलरेडी मला सर्दी झालेली आहे तरी पण मी पिते। तर बघूया आता नेक्स्ट शॉपमध्ये जाऊन। चला चाललो आहे आम्ही दुसऱ्या दुकानात साड्या बघायला, म्हणजे एकच साडी बघायची आहे साखरपुड्याची। त्या 2 साड्या तिकडे आम्ही पॉलिशिंगला दिलेल्या आहेत, तर त्या आणि इथली साडी दोन्ही आम्ही सोबत कलेक्ट करू। इकडे देखील आम्ही खूप साड्या बघितल्या। सोनालीला 4-5 साड्यांपैकी एक साडी आवडलेली आहे आणि ती साडी आहे ही। आणि ही साडी आता ती घेऊन वेअर करणार आहे, बघणार आहे कशी दिसते ती, म्हणून ते वेअर करायला घेऊन जात आहेत। हा बघा तिचा दादा, त्याला पण आवडलेली आहे साडी ती, माझ्या बहिणीला पण आवडली, पप्पांना पण आवडली, सगळ्यांनाच आवडली ती साडी। खूप दमलो आहे मी शॉपिंग करून, तर आम्ही आता नाश्ता करायला जाणार आहोत। ही माझी छोटी बहीण आहे आणि ही माझी मोठी बहीण आहे, पार्लरवाली, ब्युटी पार्लरवाली। आणि आमचा मेकअप नाही करत, मी स्वतःच नाही करत। सो मी तर विदाऊट मेकअप असते, हे लोक असतात मेकअप करून। पण आता आम्ही नाश्ता करायला जाणार आहोत सगळे। इकडे ही एक माझी बहीण आहे, थोडीशी माझ्यासारखी बघायला आणले साड्या का व्हिडिओ करायला आणले, ब्लॉग करायला। ही थोडीशी माझ्यासारखी दिसते आणि रील्स पण बनवते डान्सच्या, पण लाईक कोण नाही करत। भरभरून तिच्या रील्स बघा। जर तुम्हाला हा ब्लॉग बघायचा असेल तर लाईक पण करायला का, माझ्या व्हिडिओला शेअर पण करा, सबस्क्राइब पण करा। तर इकडे या, आता आमची ऑलमोस्ट खरेदी झालेली आहे घेऊन। आणि बहीण आहे त्याला गप्प बसत नाही। खरोखर खूप अप्रतिम साड्या चॉईस केलेल्या आहेत तिने। तिन्ही साड्या खूप सुंदर आहेत, लग्नाची, हळदीची, साखरपुड्याची। तिन्ही साड्या आता फिनिशिंगला गेलेल्या आहेत। फिनिशिंग झाल्याच्या नंतर 3 ते 4 दिवसानंतर त्या साड्या आम्ही कलेक्ट करू। त्यांनी ब्लाऊज पीसेस आम्हाला कटिंग करून दिलेले आहेत, कारण ते शिवण्यासाठी वेळ जाईल म्हणून त्यांनी अगोदरच आम्हाला ब्लाऊज पीस कट करून दिलेले आहेत। ते घेऊन आम्ही आता घरी जाणार आहोत। तर सगळ्यांच्या इकडे गप्पा चालू आहेत, कारण आता आम्हाला सगळ्यांना भूक पण लागलेली आहे। बाहेर जाऊन आम्ही जेवणाचा विचार करत होतो,
पण आम्हाला दुसरी शॉपिंग करायची आहे माझ्या भावाची. आमच्या पण साड्या लेहंगे वगैरे घ्यायचे आहेत, म्हणून आम्ही विचार करतोय की जेवायचं नाही, काहीतरी छोटं हलकं फुलकं खाऊया. तर सगळे वेट करतात की सोनालीचं कधी होतंय. आता सोनाली आलेली आहे. ही बघा आमची छोटीशी नवरी, हिने पण साडी नेसलेली आहे. तर आता आम्ही बाहेर जात आहोत आणि काहीतरी हलकं फुलकं खाणार आहोत. सोनालीसोबत माझ्या बहिणींच्या गप्पा टप्पा चालू आहेत, त्यांचं सगळं साड्यांचं डिस्कशन चालू आहे. आणि आता पप्पा बोलत आहेत की आपण चला जाऊया बाहेर, तरी पण यांच्या गप्पा संपत नाही आहेत. हा बघा माझा भाऊ, आत्ताच तो जस्ट आलेला आहे. आणि आता मला 4 मेंबर जॉईन झालेले आहेत माझ्या फॅमिलीचे. माझी भाची समीक्षा, सिमरन आणि माझी मावस बहीण सोनाली. ही बघा ब्ल्यूवाली सोनाली आहे. तर आम्ही आता वडापाव खातोय आणि एन्जॉय करतोय वडापाव खाऊन. आणि पुढे आम्ही जाणार आहोत दुसरी शॉपिंग करण्यासाठी सगळेजणं. तर म्हटलं की भूक लागली, काहीतरी खाऊन घ्यावं, म्हणून आम्ही थोडंसं वडापाव खातोय. जेवणासाठी आम्हाला थोडं लेट होईल, म्हणून आम्ही लवकरात लवकर इथून निघण्याचा निर्णय घेतला. तर गाईज आता आमचा साड्यांचा बस्ता झालेला आहे. आता आम्ही फायनली घरी निघत आहोत. सगळे गप्पा टप्पा करतायत, तर तुम्हाला दाखवते एकदम. इकडे सगळे उभे आहेत आणि आता आम्ही निघणारच आहोत घरी जायला. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.